यदि 5307 P2 संख्या में 3 से विभाज्य है तो P के अधिकतम मान और न्यूनतम मान के वर्गों के बीच अंतर विचारला। म्हणजे हा जो P आहे याचा अधिक वाला जे काही मान आहे आणि कमीत वाला जो मान आहे त्याचा वर्गामध्ये डिफरन्स पाहिजे आपल्याला। तर बघा 3 ची कसोटी पाहत आहे आपण। 3 ची कसोटी म्हणजे 3 ची पट फेकायची, 3 6 9 मोजायचे नाही, काउंट नाही करायचे। तर पहा बरं हा 6 आणि 3 किती होते 9। आता हा 5 आहे, तर 5 ने ह्या 2 मधला मी 1 देतो, 5 ने 2 मधला 1 दिला तर 6 झाला, चालला गेला तर उरला किती फक्त 1। आता हा P चा न्यूनतम मान काय होईल 1 2 होईल आणि अधिक काउंट 2 होईल कारण का हा 1 आणि हा 2 कॅन्सल होते 3 आणि P चा दुसरा अधिकतम मान होईल 8 काउंट का हा 1 आणि 8 कॅन्सल होते 9 म्हणून हा झाला 2 हा झाला 8। तर हा 2 चा वर्ग आणि 8 चा वर्ग याच्यामध्ये डिफरन्स विचारला। 2 चा वर्ग 4 8 चा वर्ग 64 64 मधून 4 गेला तर डिफरन्स किती येईल 60। हेच आन्सर होईल तुमचं 60।